नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपलं स्वागत आहे. दादा आणि भैया एकाच पक्षात, म्हणजे दादा आणि भैया भारतीय जनता पक्षात आणि त्यांची कोट्यवधी रुपयांची लढाई मात्र सुप्रीम कोर्टात, हे आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक आहे. राहत्यात विवेक भैया कोल्हे आमदार झाल्यानंतर त्यांचा गणेश कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा गणेश कारखाना विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे. म्हणजे एका अर्थाने त्यांची, मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे, दुखरी नस आहे. तर त्यावेळेस जी टीका टिप्पणी झाली त्याला आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटलांनी काही उत्तरं दिली आणि काही आरोप देखील केले. काय म्हटले ते म्हटले, मी स्टॅम्पवर लिहून देतो, मी गणेश कारखान्याची निवडणूक लढवणार नाही. आता असं ते का म्हटले असावे, याचं जर विश्लेषण करायचं ठरलं तर सहकारामध्ये निवडणुका लढवताना, म्हणजे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका लढवताना निवडणूक होण्याची चिन्हे असतील, प्रतिस्पर्धी जर पार्टी असेल तर सभासद वाढवले जातात आणि वाढवलेल्या सभासदावर हमखास कारखान्याची निवडणूक जिंकता येते. हे आता डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून ते म्हटले की मी स्टॅम्पवर लिहून देतो, मी आता गणेश कारखान्याची निवडणूक लढवणार नाही आणि जे आमचे सभासद आहेत ते लागलं तर राजीनामा देतील. आता मुद्दा हा आहे की ते असं का म्हणाले आपण बघितलं. दुसरा विषय आहे, दुसरं त्यांनी सांगितलं, पण सभासदांनी कुठे ऊस द्यायचा, उत्पादकांनी कुठे ऊस द्यायचा हे उत्पादकांना ठरवू द्या. आता या वाक्याचा अर्थ असा आहे की शेजारी जो विखे पाटलांचा प्रवरा सहकारी साखर कारखाना आहे, डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, त्याची दैनंदिन गाळप क्षमता आहे 10 लाख मेट्रिक टन. गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस आहे 2.5 लाख मेट्रिक टन. म्हणजे जर ठरवलं तर 15-20 दिवसाचं गाळप हा गणेशच्या कार्यक्षेत्रातला संपूर्ण ऊस होऊ शकतो. आणि त्यात जर गटबाजी असेल तर तो ऊस किती चुटकीसरशी संपू शकतो, हे आपल्या लक्षात यायला हवं. म्हणून सभासदांना स्वातंत्र्य आहे किंवा उत्पादकांना स्वातंत्र्य आहे कुठल्या कारखान्याला ऊस द्यायचं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की दादा असं म्हणजे डॉक्टर सुजय दादा असं म्हणाले की आमचे गणेशकडून प्रवरा कारखान्याच्या सभासदांची जी रक्कम आहे ती मिळवण्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात मात्र म्हणजे न्यायालयात लढाई लढणार आहे, कारण ते आमच्या सभासदांचे पैसे आहेत. त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत डॉक्टर सुजय विखे पाटील कारखाना चालवत होते, प्रवरा कारखान्याबरोबर त्यांचा तो करार होता आणि त्या करारात त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी हा कारखाना कोल्हे आणि थोरातांनी जिंकला. त्यावेळेस त्यावर त्यांनी सांगितलं की आमचे 17.5 कोटी म्हणजे 17.5 कोटी रुपये तुमच्याकडे फिरत आहेत आणि मग हे तुम्ही आम्हाला दिल्याशिवाय आम्ही तुमचं जिल्हा बँकेचं कर्ज, त्याला त्यांनी स्टे घेतला. आता मग कोल्हे आणि थोरात पार्टीने काय केलं तर त्यांनी ऑडिट करून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की गणेश कारखान्यांच्या सभासदांचे तुमच्याकडे 28 कोटी रुपये फिरत आहे. म्हणजे प्रवरा कारखान्याच्या सभासदाचे 17.5 कोटी, कोल्हे आणि थोरात पार्टीचं म्हणणं असं आहे की आमच्या सभासदांचे 28 कोटी तुमच्याकडे फिरत आहेत. वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. दोघंही आता आपापल्या सभासदांच्या पैशासाठी लढत आहेत. सुप्रीम जो निकाल देईल तो देईल, पण तोपर्यंत गणेश कारखान्याला जिल्हा बँकेचं कर्ज मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. आता ही म्हणून मी असं म्हटलं की दादा आणि भैया एकाच पक्षात, म्हणजे भारतीय जनता पक्षात, आणि कोट्यावधी रुपयांची लढाई मात्र सुप्रीम कोर्टात. आता आज दादा असं म्हणाले की तुमचे कार्यकर्ते विधानसभेत आमच्या विरोधात काम करत होते, त्याचा व्हिडिओ पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे, ज्यांना दाखवायचा तो आम्ही दाखवला आहे. तर विवेक भैया कोल्हेंचं म्हणणं असं होतं की काका कोयटे हेच मुळात तुमचे कोपरगाव पालिकेत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात तुमचे उमेदवार आहे. हे झाले आरोप प्रत्यारोप. मुद्दा असा आहे की गणेश कारखाना आर्थिक अडचणीत आहे. आर्थिक अडचणीत का आहे तर मुख्य कारण आहे कार्यक्षेत्रात ऊस नाही. वास्तव काय आहे बघा. वास्तव असं आहे, सहकारातला संघर्ष थांबेल असं नाही, त्याला
पक्षाची शिस्तीची चौकटीत कधी बांधता येत नाही. वास्तव हे आहे की गोदावरी कालव्यांच्या लाभ क्षेत्रामध्ये असलेला लक्ष्मीवाडी, चांगदेव, साखरवाडी हे 3 खाजगी साखर कारखाने यापूर्वी पुरेशा ऊसाअभावी बंद झाले. आता गणेशच्या कार्यक्षेत्रात सतत ऊसाची टंचाई आहे. गोदावरी कालव्यांचं पाणी जास्तीत जास्त हक्काचं पाणी मिळवणे, त्यासाठी लढणे हे वास्तव आहे. प्रत्यक्षात या सहकारातील हे 2 मातब्बर मंडळी आणि मग त्यात संगमनेरचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब सुद्धा आले. यांच्यातला हा संघर्ष आहे आणि या संघर्षाच्या परिणितीवर दादा आणि भैया एकाच पक्षात, कोट्यावधी रुपयांची लढाई सुप्रीम कोर्टात, याचं मी हे जे सविस्तर आज विश्लेषण केलं ते आपणास भावलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.